नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सामाजिक परिवर्तनातील शिक्षकाचे योगदान नेमके काय आहे याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण शिक्षक हे जे प्रकरण आहे या प्रकरणामधील चांगल्या शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये नेमकी कोणकोणती आहेत त्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास आपण गेल्या 3 व्हिडिओंच्या माध्यमातून केलेला आहे. आणि त्यानंतर मग हा पुढील 4था जो व्हिडिओ आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षकाचे असणारे योगदान काय आहे याविषयीची माहिती देणारा हा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. तर जसं आपण शिक्षकाविषयीची माहिती किंवा चांगल्या शिक्षकाविषयीची गुणवैशिष्ट्ये गेल्या ज्या 3 व्हिडिओंच्या माध्यमातून पाहिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की शिक्षकाचं समाजामधील असणारं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे किंवा अतिशय दर्जेदार असलेलं आपल्याला दिसून येईल. कारण समाजामध्ये चांगलं परिवर्तन घडवून आणण्याचं काम जर कोणाच्या माध्यमातून होत असेल तर तो एकमेव घटक आहे तो म्हणजे शिक्षक. कारण इतर कुठलेही व्यवसाय असतील, मग तो अगदी एखादा छोटासा किराणा दुकानदार असेल, एखादा डॉक्टर असेल, एखादा वकील असेल, एखादा इंजिनियर असेल, ह्या सर्व प्रकारच्या व्यक्तींचा किंवा राजकारणी असेल तर त्या व्यक्तींचा जर विचार केला आपण तर ह्या व्यक्ती साधारणपणे सामाजिक जबाबदारी जी आहे ही सामाजिक जबाबदारी फार कर्तव्यदक्षपणे पाळताना आपल्याला दिसत नाहीत किंवा समाजामध्ये चांगलं परिवर्तन घडून यावं यासाठी फार प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसत नाहीत. मात्र शिक्षक हा एकमेव असा घटक आहे की ज्याच्याकडून नेहमी सामाजिक बांधिलकी किंवा सामाजिक जबाबदारीच्या नात्यानं अनेक प्रकारचे उपक्रम असतील की ज्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये चांगले परिवर्तन घडावे यासाठी तो अविरतपणे किंवा अखंडपणे प्रयत्न करीत असलेला आपल्याला दिसून येईल. त्यामुळं या सामाजिक परिवर्तनामधील शिक्षकाचं नेमकं काय योगदान आहे हे योगदान आज आपण बघणार आहोत. तर शिक्षक म्हटल्यानंतर आपण बघितलं की शिक्षक हा विद्यार्थ्याचा मित्र आहे, मार्गदर्शक आहे किंवा तत्ववेत्ता आहे. त्याचबरोबर शिक्षकाला अनेक प्रकारच्या उपाध्या ज्या काही दिल्या होत्या त्याचाही आपण आढावा घेतलेला आहे. आणि सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण शिक्षकाच्या भूमिकेकडे बघतो तेव्हा अनेक प्रकारची भूमिका जी आहे ती भूमिका शिक्षक पार पाडत असलेला आपल्याला दिसून येईल की ज्याच्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची भूमिका आहे बघा की सामाजिक परिवर्तनाचा खराखुरा आधार म्हणून शिक्षकाकडं पाहिलं जातं. म्हणजे मग अशी जसं म्हटलं की समाजामध्ये अनेक प्रकारचे घटक जरी कार्यरत असले तरीसुद्धा सामाजिक परिवर्तनाचा खरा आधार जर कोणाला म्हटलं जात असेल तर तो म्हणजे शिक्षकच. कारण शिक्षकालाच सामाजिक परिवर्तनाचा खराखुरा आधार आहे असं म्हटलं जातं. कारण शिक्षण हे परिवर्तनाचे खरे साधन बनवण्याची मुख्य जबाबदारी जी आहे ती मुख्य जबाबदारी येऊन पडते ती म्हणजे शिक्षकावरच. आणि म्हणूनच शिक्षकच या सामाजिक परिवर्तनाचा खराखुरा आधार आहे असं म्हटलं जातं. कारण समाज बदलण्याचे सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य केवळ शिक्षकामध्येच असलेले आपल्याला दिसून येईल. म्हणजे आत्तापर्यंतचा जर आपण इतिहास पाहिला तर तो इतिहास देखील आपल्याला हेच सांगतो की शिक्षक हाच समाजाचे आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी अतिशय विश्वासपात्र असा घटक आहे. म्हणजे समाज आणि देशाला जर बदलायचं असेल किंवा समाजाला आणि देशाला जर आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जायचं असेल, त्या समाजाचं आणि देशाचं भवितव्य जर आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर त्यासाठी कारणीभूत असणारा एकमेव घटक आहे तो म्हणजे शिक्षक. आणि म्हणून शिक्षकाला सामाजिक परिवर्तनाचा खराखुरा आधार आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे अगदी प्राचीन काळापासून जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये स्त्री शिक्षणाविषयीची असणारी जी काही दुर्लक्षिता होती ती दुर्लक्षिता महात्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तींनी किंवा शिक्षण तज्ज्ञांनीच घडवून आणलेले आपल्याला दिसेल की स्त्रीला
सुद्धा शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांच्या स्त्रियांसाठी शाळा काढण्याचं काम भारतामध्ये जर सर्वात प्रथम कोणी केलं असेल तर महात्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील. म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी तर स्त्रियांना शिक्षण देण्याचा नुसता अधिकारच दिला नाही तर स्वतः शिक्षित होऊन मग स्त्रियांना शिकवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रियांना शिकवण्यासाठी शिक्षक देखील मिळत नव्हता. अशा काळामध्ये त्यांनी स्वतः अनेक प्रकारचा त्रास सोसून देखील स्त्रियांना शिकवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर विठ्ठलरामजी शिंदे असतील, नामदार गोखले असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, यासारख्या अनेक व्यक्तींनी त्या काळामध्ये बहुजन समाजातल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळावा किंवा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, तळागाळातल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून अनेक प्रकारचं कार्य, शिक्षणाचं कार्य त्यांनी केलेलं दिसून येईल की ज्यामुळं त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं समाजामध्ये चांगलं परिवर्तन घडून आलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे हे सर्व व्यक्ती ज्या होत्या त्या सर्व व्यक्ती जशा समाज सुधारक होत्या तशाच त्या एक प्रकारचे शिक्षण तज्ज्ञ देखील होते की ज्या शिक्षण तज्ज्ञांनी किंवा शिक्षकांनीच समाजामध्ये चांगलं परिवर्तन घडवून आणलं आणि समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत किंवा ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलेलं नव्हतं, स्त्रियांपर्यंत शिक्षण पोहोचलेलं नव्हतं, अशा लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं कार्य अशा लोकांनी केलं. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की आत्तापर्यंतचा हा जो काही इतिहास आहे तो इतिहास हाच सांगतोय की समाज बदलण्याचे खरे जर सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते शिक्षण तज्ज्ञांमध्येच आहेत किंवा शिक्षकांमध्येच आहे. म्हणजे अशा पद्धतीनं सामाजिक परिवर्तनाचा खराखुरा आधार म्हणून शिक्षकाकडे बघितलं जातं, कारण शिक्षकच या सामाजिक परिवर्तनामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका, अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, सामाजिक अभियंता. म्हणजे शिक्षकाला सामाजिक अभियंता आहे असं देखील म्हटलं जातं. म्हणजे जसं अभियंता म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की इंजिनियर, अभियंता म्हणजे इंजिनियर, म्हणजे एखादा इंजिनियर जसं एखादं घर किंवा एखादी बिल्डिंग बांधण्याचं काम करत असतो तसंच शिक्षक हा सामाजिक अभियंता आहे असं म्हटलंय. म्हणजे समाजाला बांधून ठेवण्याचं काम, समाजाला बांधण्याचं काम, एक प्रकारे त्याचा विकास करण्याचं काम जर कोण करत असेल तर तो शिक्षक करतो आणि म्हणून शिक्षकाला सामाजिक अभियंता असं म्हटलेलं आहे. तर त्याला सामाजिक अभियंता असं का म्हटलेलं आहे तर समाजामध्ये असणारे अनेक प्रकारचे जे प्रश्न आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या प्रश्नांचं स्वरूप शिक्षका इतकं इतर कुणालाही माहीत नसतं. म्हणजे समाजामध्ये जे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, अनेक प्रकारच्या समस्या आहेत, त्या समस्यांचं, प्रश्नांचं स्वरूप हे केवळ शिक्षकालाच जास्त प्रमाणामध्ये माहीत असतं, कारण शिक्षकाची नाळ जी आहे ती त्या समाजाबरोबर जोडलेली असते किंवा शिक्षक हा सामाजिक जबाबदारी कर्तव्य तत्परपणे पाळत असतो किंवा शिक्षकाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जी आहे ती बांधिलकी अतिशय प्राणपणानं जपली जात असते आणि म्हणून समाजातील प्रश्नांचे स्वरूप हे त्या शिक्षकालाच जास्त प्रमाणामध्ये माहीत असतं. दुसऱ्या व्यक्तींना ते अधिक प्रमाणामध्ये माहीत नसतं आणि म्हणून हे जे काही प्रश्न आहेत, ह्या ज्या काही समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षक स्वतः पण प्रयत्न करत असतो आणि विद्यार्थ्यांच्या किंवा शाळेच्या माध्यमातून ह्या समस्या, हे समाजातले प्रश्न सोडवण्याचा अनेक वेळा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारचे प्रश्न, अनेक प्रकारच्या समस्या आहेत की मग स्वच्छते संदर्भातली समस्या असेल, एड्स अवेअरनेसच्या संदर्भातली समस्या असेल किंवा आता कोरोना महामारी आलेली आहे त्याच्या संदर्भात जाणीव जागृती करण्याची एखादी समस्या असेल, अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत. जलसंवर्धनाची समस्या असेल, लोकसंख्या नियंत्रणाची समस्या असेल, असंख्य समस्या समाजामध्ये आहेत, प्रश्न समाजामध्ये आहेत. या प्रत्येक प्रश्नाबद्दल, या प्रत्येक समस्येबद्दल विचार करून त्या संदर्भातले अनेक प्रकारचे उपक्रम, मग शाळेमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम असतील की ज्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, पोस्टर प्रदर्शनासारखी स्पर्धा असेल किंवा समाजामध्ये जाऊन सामाजिक शिबिर आयोजित करून त्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं काम असेल किंवा जाणीव जागृती करण्याचं काम असेल, पथनाट्यांच्या माध्यमातून समाजामध्ये जाणीव जागृती करण्याचं काम असेल, रॅली काढून त्या रॅलीच्या माध्यमातून समाजामध्ये जाणीव जागृती करण्याचं काम असेल, घरोघरी व्हिजिट देऊन त्या व्हिजिटच्या माध्यमातून किंवा भेटीगाठीच्या माध्यमातून समाजातल्या लोकांमध्ये जाणीव जागृती करण्याचं काम असेल, अशा अनेक
पद्धतींनी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षक या समाजातल्या प्रश्नांसंदर्भात किंवा समस्यांसंदर्भात प्रबोधन करत असतो, उद्बोधन करत असतो किंवा जाणीव जागृती करत असतो आणि त्या माध्यमातून समाजातल्या अनेक प्रश्न किंवा अनेक समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. विद्यार्थ्यांच्या मदतीनं तो हे सगळे प्रयत्न करत असतो आणि म्हणून शिक्षकाला सामाजिक अभियंता असं म्हटलेलं आहे. कारण समाजातल्या या प्रश्नांच्या संदर्भातली खरी जाणीव जर कोणाला असेल तर ती शिक्षकाला असते, म्हणून त्याला सामाजिक अभियंता असं म्हटलेलं आहे. त्यानंतर शिक्षक हा समाजसेवक आहे, ग्रामनायक आहे किंवा समाज सुधारक आहे असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजे शिक्षकाचं योगदान जे आहे हे समाज परिवर्तनामधील अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे किंवा अतिशय जबाबदारीचं हे योगदान असलेलं आपल्याला दिसून येईल. कारण शिक्षकाचं कार्य हे केवळ वर्गामध्ये अध्यापन करणं एवढंच कार्य नाही, तर त्याचबरोबर सामाजिक नियंत्रण आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं कार्य आहे. कारण शाळेमध्ये असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे भौतिक घटक आहेत ते भौतिक घटक तर महत्त्वाचे आहेतच आहे, परंतु त्यापेक्षा शिक्षक हा एक सचेतन मानवी घटक आहे. जे शिक्षक हा एक सचेतन मानवी घटक आहे, अतिशय संवेदनशील, विचारी, समाजशील, सामाजिक जबाबदारीची जाणीव असणारा चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून सामाजिक नियंत्रणामध्ये आणि सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षकाची जबाबदारी किंवा भूमिका अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येईल. शिक्षकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो शिक्षक ज्या गावामध्ये, ज्या खेडेगावामध्ये तो काम करत असतो त्या गावातला तो खऱ्या अर्थानं ग्रामनायकच असतो. कारण त्या गावामध्ये जसं म्हणलं की ज्या काही समस्या असतील, प्रश्न असतील त्या सोडवण्यासाठी शिक्षकाचाच सर्वात मोठा हातभार असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे मध्यंतरच्या काळामध्ये बघा की आमिर खान जे काही पाणी फाउंडेशनचं कार्य चालू केलेलं होतं, ते पाणी फाउंडेशनचं कार्य जेव्हा चालू केलं होतं त्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जे खेडे दुष्काळग्रस्त आहेत, पाण्याची समस्या आहे, अशा दुष्काळग्रस्त खेड्यांमध्ये जाणीव जागृती करून त्या पाणी फाउंडेशनच्या उपक्रमामध्ये लोकांना सहभागी करून घेण्याचं कामसुद्धा अनेक शिक्षकांनी त्या काळामध्ये केलेलं आहे किंवा सद्यस्थितीमध्ये सुद्धा ते अजून करत असलेले आपल्याला दिसून येतील. म्हणजे आपलं गाव जर आपल्याला पाणीदार करायचं असेल, दुष्काळमुक्त करायचं असेल तर त्या उपक्रमामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. भले आपल्याला त्याचं बक्षीस नाही मिळू दे, पण जे काही कार्य उपक्रम लोकचळवळीच्या माध्यमातून आपण करणार आहोत त्या लोकचळवळीच्या माध्यमातून आपलं गाव तरी निदान पाणीदार होईल, दुष्काळमुक्त होईल, अशा पद्धतीची जाणीव जागृती अनेक शिक्षकांनी वेगवेगळ्या खेड्यापाड्यात महाराष्ट्रामध्ये केली आणि त्यामुळं अनेक गावं जी आहेत त्या अनेक गावं पाणीदार झालेली आपल्याला दिसून येतील. म्हणून त्याला शिक्षकाला त्या खेडेगावाचा ग्रामनायक आहे किंवा समाजसेवक आहे. कारण लोकांना एकत्रित करून समाजाची सेवा करण्याचं कामच तो एक प्रकारे करत असतो. त्यासाठी कुठल्याही प्रकारचं मानधन असेल किंवा पैसा असेल याच्याकडे न पाहता अविरतपणे समाजसेवेचं किंवा समाज सुधारणेचं जे काही कार्य आहे ते कार्य शिक्षकाच्या हातून घडत असतं आणि म्हणून समाज परिवर्तनामधील ही शिक्षकाची भूमिका जी आहे किंवा योगदान जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे किंवा जबाबदारीचं आहे. कारण समाजातले हे असंख्य प्रकारचे जे प्रश्न समस्या आहेत त्या समस्यांना वाचा फोडण्याचं किंवा त्या समस्या सोडवण्याचं काम शिक्षकाच्याच माध्यमातून होत असतं आणि म्हणून त्याला म्हणलं आहे की तो ग्रामनायक आहे, समाजसेवक आहे किंवा समाज सुधारक आहे. त्यानंतर शिक्षकाला राष्ट्र निर्माता किंवा राष्ट्राचा शिल्पकार असं देखील म्हटलं जातं. म्हणजे समाज परिवर्तनामधलं त्याचं हे योगदानच इतकं महत्त्वाचं आहे की त्याच्यावरून त्याला राष्ट्र निर्माता आहे किंवा राष्ट्राचा शिल्पकार आहे असं देखील म्हटलं जातं. कारण समाजातील शिक्षकाचे स्थान हे अतिशय महत्त्वाचे आहे. पारंपरिक ज्ञानाचं आणि तांत्रिक कौशल्यांचं संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं करण्यामध्ये प्रयत्नशील असणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक आहे. म्हणजे शिक्षकाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये असणारं किंवा आपल्या भारतीय संस्कृतीचं असणारं जे काही खरंखुरं पारंपरिक ज्ञान आहे ते ज्ञान आणि त्याचबरोबर अत्याधुनिक सद्यस्थितीला असणारं अत्याधुनिक किंवा तांत्रिक ज्ञान जे आहे ह्या ज्ञानाचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण करण्याचं काम कोण करत असेल तर तो शिक्षकच करतो. राष्ट्राला आवश्यक असणारी जी काही लोकशाही युक्त पिढी आहे, नवीन पिढी आहे, ती नवीन पिढी घडवण्याचं काम किंवा तयार करण्याचं काम कोण करत असेल तर तो शिक्षकच करत असतो. म्हणजे
कोठारी आयोगानं असं म्हटलेलं आहे की राष्ट्राचं भवितव्य हे वर्गावर्गामध्ये घडतं. म्हणजे राष्ट्राचं भवितव्य हे वर्गावर्गामध्ये घडतं, म्हणजेच आज वर्गामध्ये शिकणारे विद्यार्थी हेच उद्याचे सुजाण नागरिक आहेत, देशाचे जबाबदार नागरिक आहेत. आणि हे जबाबदार नागरिक वर्गात घडवण्याचं काम कोण करतं, तर शिक्षक करतो. आणि म्हणून शिक्षकाला राष्ट्र निर्माता आहे किंवा राष्ट्राचा शिल्पकार आहे असं म्हटलेलं आहे. कारण लोकशाही राष्ट्राला आवश्यक असणारा लोकशाही समाज मूल्यांची जोपासणूक करणारा किंवा रुजवणूक करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे कोण आहे, तर शिक्षक आहे. कारण शिक्षकाच्याच माध्यमातून हे सगळे आदर्श मूल्य असतील, संस्कार असतील, ते त्या विद्यार्थ्यांवर करून राष्ट्राला आवश्यक असणारी पिढी तयार करण्याचं काम शिक्षकाच्या माध्यमातून होत असतं, की जी पिढीच समाजाचा आणि राष्ट्राचा उद्धार करण्याचं काम करत असते. म्हणजे राष्ट्राला आवश्यक असणारे किंवा राष्ट्राची जी काही गरज असेल त्या गरजेप्रमाणे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम शिक्षकाच्या माध्यमातून होत असतं. आणि हेच विद्यार्थी समाजाला आणि देशाला प्रगतीपथावर घेऊन जात असतात किंवा पुढे घेऊन जात असतात. आणि त्या माध्यमातून राष्ट्राचा विकास होत असतो. आणि म्हणून त्याला राष्ट्र निर्माता किंवा राष्ट्राचा शिल्पकार आहे असं देखील म्हटलेलं आहे. कारण संस्कृतीचा नंदादीप जो आहे तो प्रज्वलित ठेवण्याचं काम शिक्षकच करत असतो. म्हणजे संस्कृती जी आहे ती संस्कृतीसुद्धा प्रज्वलित ठेवण्याचं काम किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते काम कोण करत असेल तर शिक्षक करत असतो. आणि म्हणून त्या राष्ट्राचं भवितव्य घडवतो असं त्याला म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं शिक्षकाची जी भूमिका आहे समाज परिवर्तनातील ती भूमिका अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, शिक्षक आधुनिक बनला पाहिजे. म्हणजे शिक्षक सामाजिक परिवर्तनातली भूमिका करत असताना त्यानं आधुनिक देखील बनण्याची भूमिका इथं या ठिकाणी घेतली जाणं गरजेचे आहे. कारण शिक्षणाद्वारे समाज परिवर्तन घडवून आणायचे असेल तर शिक्षकाला स्वतः देखील बदलणं गरजेचं आहे. म्हणजे केवळ पारंपरिक ज्ञानावरच मी संपूर्ण कार्य करेल असं घडत नाही. तर जे काही आधुनिक विचार, आधुनिक विचार प्रवाह किंवा समाजाच्या गरजा असतील, देशाच्या गरजा असतील, त्या जशा बदलत जातील, त्यामध्ये जसं परिवर्तन होत जाईल, समाजामध्ये जसं परिवर्तन होत जाईल, त्या पद्धतीनं शिक्षकानं स्वतःला देखील बदललं जाणं गरजेचं आहे. समाजाच्या समस्या असतील, समाजाचं तत्त्वज्ञान असेल किंवा समाज जीवनाची ध्येय आणि उद्दिष्टे असतील, ही समजावून घेण्याचं काम शिक्षकानं केलं पाहिजे. म्हणजे शिक्षकानं आधुनिक बनला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, तर समाजामध्ये नवनवीन निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या असतील किंवा समाजाचं बदलत जाणारं तत्त्वज्ञान असेल, समाज जीवनाची बदलणारी ध्येय आणि उद्दिष्टे असतील, हे समजावून घेण्याचं काम शिक्षकानं केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून जो काही नवीन समाज आपल्याला घडवायचा आहे त्याचं स्वरूप शिक्षकानं समोर ठेवलं पाहिजे. म्हणजे नवीन समाज घडवण्यासाठी, परिवर्तन असलेला चांगला समाज घडवण्यासाठी जे काही नवीन पिढी आपल्याला घडवायची आहे किंवा जो काही नवीन समाज आपल्याला घडवायचा आहे त्याचं स्वरूप शिक्षकाच्या समोर असलं पाहिजे. आणि त्यासाठी शिक्षकानं काय केलं पाहिजे, आधुनिक बनलं पाहिजे. म्हणजे आधुनिक बनलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, तर आधुनिक बनलं पाहिजे म्हणजे तो शिक्षक प्रयोगशील झाला पाहिजे. अनेक प्रकारचे प्रयोग, उपक्रम त्यानं सातत्यानं राबवले पाहिजेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला समाजाला विकसित करता येईल किंवा समाजामध्ये चांगलं परिवर्तन घडवून आणण्यासाठी नवनवीन प्रयोग, उपक्रम त्यानं राबवणं गरजेचं आहे. पुरोगामी आणि नवीन विचारांचा स्वीकार आणि स्वागत करणारा तो बनला पाहिजे. म्हणजे अत्याधुनिक नवीन जे काही विचार असतील, पुरोगामी, समाजाला पुरोगामी बनवण्यासाठी जे काही विचार असतील ते विचार स्वीकारणारा किंवा नव्याचे स्वागत करणारा तो बनला पाहिजे. म्हणून त्यानं आधुनिक बनणं गरजेचं आहे. सामाजिक परिवर्तनासाठी आवश्यक असणारी जी काही मनोभूमिका आहे ती मनोभूमिका तयार करण्याच्या कामी शिक्षक नेहमी प्रयत्नशील असला पाहिजे. म्हणजे समाजाला चांगलं परिवर्तन घडवून आणावं, समाजामध्ये चांगले बदल घडावेत, यासाठी समाजाची एक प्रकारची मानसिक बैठक आपल्याला तयार करावी लागते. कारण समाजातले अनेक मंडळी ही अज्ञानी असतात, अडाणी असतात किंवा जुन्याच विचारांना चिटकून बसलेले असतात. आणि त्यापासून त्यांना परावृत्त करून पुरोगामी जे काही विचार असतील त्या पुरोगामी विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं किंवा त्यांच्यामध्ये रुजवणूक करणं आणि त्यांची एक प्रकारची मानसिक बैठक तयार करणं, मनोभूमिका त्यांची बदलण्याच्या कामामध्ये शिक्षकाचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे.
आणि म्हणून समाजातील नवे आदर्श असतील, बदलणारी उपयुक्त जीवनमूल्य असतील, ती स्वीकारण्याची तयारी त्यानं नेमकी ठेवली पाहिजे आणि त्यासाठी त्यानं विद्यार्थ्यांची देखील तयार करून घेणं गरजेचे आहे. कारण समाजामधले नवे आदर्श किंवा बदलणारी उपयुक्त जीवनमूल्य आहे ते स्वतः तर शिकलीच पाहिजे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवली पाहिजे, कारण हेच विद्यार्थी उद्या समाजामध्ये जाऊन आपलं कार्य करणार आहेत. आणि त्या दृष्टीनं शिक्षकानं स्वतः देखील आधुनिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना देखील आधुनिक बनवून समाजाच्या चांगल्या बदलासाठी किंवा चांगले बदल करण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि समाजाची मनोभूमिका सुद्धा तयार करण्याचं काम शिक्षकानं केलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं अनेक या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला शिक्षकाचं सामाजिक परिवर्तनातील नेमकं योगदान काय आहे हे योगदान आपल्याला स्पष्ट करता येईल. आणखीन थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल तर बघा, समाजातील जी काही स्वार्थी प्रवृत्ती आहे त्याच्यावर अंकुश ठेवून समाजामध्ये ऐक्य ठेवण्यासाठी शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे सामाजिक नियंत्रण ज्याला आपण म्हणतो की ते सामाजिक नियंत्रण प्रस्थापित झाल्याशिवाय समाजामध्ये चांगलं परिवर्तन घडून येत नाही आणि सामाजिक नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी समाजातल्या स्वार्थी प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्याचं काम करायचं आहे किंवा समाजामध्ये ऐक्य निर्माण करण्याचं काम सुद्धा शिक्षकानं करायचं आहे. त्या कामी सुद्धा त्याची भूमिका अतिशय महत्त्वाची असलेली दिसेल. समाजामध्ये अनुरूपता, ऐक्य, प्रगती आणि सातत्य राहावं यासाठी त्यानं सतत प्रयत्न केले जाणं गरजेचं आहे किंवा सतत प्रयत्न करावेत ही त्याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. समाजामधील अंधश्रद्धा असतील, संकुचित विचार असतील, अनिष्ट रूढी परंपरा असतील त्या नष्ट करून समाजामध्ये चांगलं परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका किंवा योगदान त्याला इथं निभवायचं आहे. म्हणजे मगाशी जसं म्हणलं की समाजामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत, मग ती अंधश्रद्धेच्या संदर्भातली असेल, अनिष्ट रूढी परंपरांच्या संदर्भातली असेल, समाजातली मानसिकता जसं म्हणलं की जुन्या विचारांना, संकुचित विचारांना, प्रतिगामी विचारांना समाज चिटकून बसलेला आहे आणि त्याच्यापासून त्यांना दूर घेऊन पुरोगामी विचारांकडे घेऊन जायचं आहे आणि चांगले विचार समाजामध्ये रुजवणूक करून समाजामध्ये चांगलं परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका जी आहे ती त्याला इथं पार पाडायची आणि तशा प्रकारचं योगदान त्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर समाजाला विज्ञाननिष्ठ, पुरोगामी आणि आधुनिक बनण्याच्या कार्यामध्ये शिक्षकाची जी जबाबदारी आहे ती जबाबदारीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे हे सगळे विचार, संकुचित विचार, अंधश्रद्धा किंवा अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्याबरोबरच समाजाला आधुनिक बनवत असताना समाजाला विज्ञाननिष्ठतेकडे घेऊन जाणं, विज्ञाननिष्ठ बनवणं, पुरोगामी बनवणं आणि आधुनिक बनवण्याच्या कार्यामध्ये सुद्धा शिक्षकाची जी काही भूमिका आहे ती भूमिका अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येईल. आणि अजून एक गोष्ट आपण बघितली की संस्कृतीचं जतन, संवर्धन आणि संक्रमण करण्यासाठी सुद्धा शिक्षकानंच पुढाकार घेणं गरजेचं आहे. ही सुद्धा त्याची एक जबाबदारी किंवा भूमिका असलेली आपल्याला दिसेल. किंवा जसं मगाशी म्हटलं की आपली भारतीय संस्कृती जी आहे ती भारतीय संस्कृती अतिशय महान आहे. भारतीय संस्कृतीनं आपल्याला अनेक प्रकारचे आदर्श मूल्य, सामाजिक मूल्य घालून दिलेले आहेत किंवा नवीन विचार जे आहेत, अनेक प्रकारचे सण उत्सव असतील, हे आपल्याला माहिती करून दिलेले आहेत की ज्यांचा ठेवा जो आहे तो ठेवा अतिशय महत्त्वपूर्ण आहे की जो समाजाला नेहमी मार्गदर्शक ठरतोय, तो ठेवा त्याचं संवर्धन करणं आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम, संक्रमित करण्याचं काम जे आहे हे कामसुद्धा समाजामध्ये कोण करत असेल तर तो शिक्षकच करत असतो किंवा ते शिक्षकालाच करावं लागतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका शिक्षकाला निभवाव्या लागतात की ज्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनातलं त्याचं हे जे काही योगदान आहे ते योगदान या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सामाजिक परिवर्तनातील शिक्षकाचं असणारं जे काही योगदान आहे ते योगदानाचा आढावा आपण थोडक्यात या ठिकाणी घेतलेला आहे. अनेक प्रकारचे उदाहरणं आपल्याला अजून देखील सांगता येऊ शकतील, मात्र वेळेच्या अभावी मी ती सर्व उदाहरणं आपल्याला माहितीच आहे की समाजामध्ये अनेक प्रकारचं चांगलं परिवर्तन घडून येण्यासाठी आपण शाळेच्या माध्यमातून नेमके काय काय प्रयत्न करत असतो किंवा शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने नेमके काय काय प्रयत्न करत असतो ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतोय. त्यामुळं सर्व प्रकारची उदाहरणं न सांगता थोडीच उदाहरणाच्या माध्यमातून हे आपणाला पटवून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.